मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवी सुरुवात या माझ्या यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, 2025मध्ये जी सेट परीक्षा झाली होती त्याचा आपण सोशल वर्क ह्या पेपरचं प्रश्नपत्रिका ॲनालिसिस सिरीजमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण फक्त बघत चला प्रश्न सोडवण्याची ट्रिक काय असते आणि कोणतीही एक्झाम जर का क्रॅक करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न सोडवण्याची ट्रिक जर का माहीत असेल तर आपण बरोबर उत्तर गेस करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या आणि पेपर कशा पद्धतीने प्रिपेअर करून त्याला सॉल्व केलं पाहिजे हे आपल्या लक्षामध्ये येईल. तर मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, खालील पर्यायातून चुकीची जोडी शोधा. मित्रांनो, प्रश्न वाचत असताना आपलं लक्ष ह्या गोष्टीवर जायला पाहिजे की इथे प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, चुकीची जोडी ओळखा. हा शब्द आपलं पहिले लक्षात आला पाहिजे. आता चुकीची जोडी ओळखा म्हटल्याच्या नंतर इथं ABCD 3 ऑप्शन आहे, 4 ऑप्शन आहे. या 4 ऑप्शनमध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की मेरी रिचमंड यांनी कोणती चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी स्थापना केली होती. तर मित्रांनो, ह्या पर्याय तर बरोबरच आहे, म्हणजे ए तर आपल्या पर्यायामध्ये उत्तरामध्ये येणार नाही. जेन ॲडम्स सेटलमेंट हाऊस अँड मूव्हमेंट ही त्यांनी सुद्धा चालू केली होती. विल्यम पेन अल्म हाऊस ही सुद्धा NGO त्यांनी चालू केली होती. आता ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. रिचर्ड क्लॉट समुदाय आधारित संस्था ही संस्था त्यांनी ही संस्था नव्हती चालू केली होती. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, डी. प्रश्न दुसरा मित्रांनो, पहिली अमेरिकन चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीची स्थापना कुठे झाली होती. तर मित्रांनो, पहिली अमेरिकन चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी जी आहे ही सोसायटी चालू झाली होती बफेलो. पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी, बफेलो. बफेलोमध्ये हॅम्पे गार्टिन यांनी 1877 मध्ये बफेलो, न्यूयॉर्कमधील बफेलो इथे त्यांनी ही संस्था स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील पर्यायापैकी व्यावसायिक समाजकार्याशी न जुळणारी, इथे पण लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो, न जुळणारे वैशिष्ट्य ओळखा म्हणत आहे. न जुळणारे वैशिष्ट्य. तर मित्रांनो, याच्यामध्ये न जुळणारे वैशिष्ट्य कोणतं दिसून राहिलं आपल्याला, ज्ञानाचा संघटित भाग, प्रशिक्षण प्रणाली, संस्था. तर हे जे तीनही पर्याय जे दिसून राहिले आपल्याला, हे तीनही पर्याय जे आहे तर हे एकमेकाशी रिलेटेड आहे. ज्ञानाचा संबंध, ज्ञान असेल तर प्रशिक्षण देऊ शकतो, विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी असेल तर तो संस्थासुद्धा आपली उभारू शकतो. टीचिंग संस्था तुम्ही बघितलीच असेल. पण ही जी धर्मदाय संस्था आहे तर ही पूर्णच्या पूर्ण वेगळा पॉईंट आहे. आणि इथे काय म्हणत आहे, न जुळणारी वैशिष्ट्य. तर त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे धर्मदाय. धर्मदाय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजेच ऑप्शन डी. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती योजना दारिद्र्य रेषेखालील वृद्धांना घरापर्यंत जाऊन पुनर्वसन प्रदान करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये पर्याय 4 मध्ये जे प्रश्न 4 मध्ये जे काही उत्तर आहे तर ते उत्तर आहे आपलं ॲडॉप्ट ग्रॅनी. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्यांनी वृद्धांना घरापर्यंत जाऊन पुनर्वसन प्रदान करण्याच्या उद्देशाने म्हणजे एक योजना तयार केली होती. हे हेल्पिंग एल्डर्स हे कशाबाबत आहे, हे हेल्प एज इंडिया, एज केअर इंडिया याच्याबाबतही आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. समोर आपण बघूच त्याच्याबाबतही, पण याच्यावर सुद्धा प्रश्न येत असते. त्याच्यामुळे ह्या बाकीच्या सुद्धा गोष्टी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. मित्रांनो, ह्या पेपरमधला सगळ्यात सोपा जर का कोणता प्रश्न असेल तर हा प्रश्न आहे. याला मी माझ्या भाषेमध्ये याला गुलाबजामुन प्रश्न म्हणत असतो. तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली हे सर्वांनाच माहीत असेल, ऑप्शन आहे बी. प्रश्न क्रमांक 6, 1601चा एलिझाबेथ
पुअर लॉ या संकल्पनेवर आधारित होता. कोणत्या संकल्पनेवर आधारित होता? तर हा पुअर लॉ ऑप्शन बी गरिबांना दिलासा देण्यासाठी होता. मित्रांनो, एलिझाबेथ ही जी आहे ती ही इंग्लंडची महाराणी होती. पुअर म्हणजे गरीब, लॉ म्हणजे कायदा. एलिझाबेथ हिने असा कायदा आणला होता की गरिबांना दिलासा देण्यासाठी तिने गरिबांचे 3 गट तयार केले होते. ते 3 गट असे होते की अपंग, सक्षम आणि गरीब. आणि याच्या माध्यमातून त्यांना मदत पुरवण्याचा नियम तयार केला होता. त्याच्यामुळेच गरिबांना दिलासा. आता गरिबाचे सक्षमीकरण, गरिबांचा शाश्वत विकास किंवा गरिबांचे पुनर्वसन, तर हे आहे हा कायद्यामध्ये, हे पण आहे. पण सगळ्यात जास्त योग्य पर्याय जो आहे तर हा गरिबांना दिलासा असा होतो. प्रश्न क्रमांक 7. दारोबजी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्कचे रिकामी जागा मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असे नामकरण करण्यात आले होते. तर हे कधी करण्यात आलं होतं मित्रांनो? हे करण्यात आलं होतं 1944 मध्ये. आता हे प्रश्न आले कुठून, असा जर का तुमच्या मनामध्ये संभ्रम तयार होत असेल किंवा प्रश्न तयार होत असेल, तर मित्रांनो, आपल्या सोशल वर्क पेपरमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार पहिलं जे युनिट आहे हे पहिलंच युनिट, पहिल्या युनिटमध्ये जो दुसरा पॉईंट आहे ना, हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क अक्रॉस द वर्ल्ड, UK, USA आणि इंडिया, तर याच्यामधून हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला सिलेबस वाईज प्रिपेअर व्हावं लागेल. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणती संस्था 1980 मध्ये 50 वर्षावरील वृद्धांना मदत आणि सेवा देण्याच्या उद्देशाने आणि उद्दिष्टांसह स्थापन करण्यात आली? तर मित्रांनो, याच्यामध्ये जे काही 4ही ऑप्शन आहेत, हे 4ही ऑप्शन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, तरच आपण ह्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. तर याचं पहिली जी संस्था आहे OPCAR फाउंडेशन, ही OPCAR फाउंडेशन जी आहे ही कशासाठी काम करत असते? ही काम करत असते रस्त्यासाठी. रस्ते सुरक्षा आणि अपघात झालेल्या लोकांसाठी मदत देण्यासाठी ही संस्था काम करत असते. आणि इथं आपल्याला काय विचारलं आहे? 50 वर्षावरील वृद्धांना मदत आणि सेवा देण्याच्या उद्देशाने. वृद्ध व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद, एज केअर इंडिया, हेल्प एज इंडिया, हे दोन्ही पर्याय आपण वरती सुद्धा बघितलेले आहे मित्रांनो. हे दोन्ही पर्याय आपण वरती सुद्धा बघितले आहे. म्हणूनच म्हटलं मी की सगळे पर्याय आपल्याला माहीत असणं गरजेचं असते. जे रिपीट होत असते ना, ते आपल्याला माहीत राहणं खूप गरजेचं आहे. वृद्ध व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद ही जी आहे ती NCOP, नॅशनल काउन्सिल फॉर ओल्डर पर्सन, तर ही पण वृद्धांसाठीच काम करत असते. पण वृद्धांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयामार्फत ही योजना राबवण्यात आली आहे. तर याच्यामध्ये सेवा देण्याचं काम नाही, पण वृद्धांना मदत करते. मदत म्हणजे कोणती मदत करते? जे पेन्शन फंडिंग असेल अशा पद्धतीची. एज केअर इंडिया वृद्धांना आरोग्यासाठी आधार व कायदेशीर मदत ही सेवा करत असते. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तरही सुद्धा Cच आहे. मग आता D काय करते? हेल्प एज इंडिया. हेल्प एज इंडिया म्हणजे 1978 मध्ये वृद्धांच्या जीवनमान उंचावण्यासाठी तसेच आरोग्य सेवा यांना देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती. पण मित्रांनो, आपल्या हा प्रश्नाचं उत्तर आहे C. प्रश्न क्रमांक 9 आहे, विधान A आणि विधान R. हे प्रश्न सोडवण्यासाठी खूप म्हणजे चांगला, म्हणजे ज्याची समज थोडी चांगली असेल ना, तर त्याला हे सोपे जातात. आता याच्यामध्ये काय म्हणत आहे? भारतात व्यावसायिक समाजकार्य शिक्षणामध्ये लोक मध्यवर्ती आहेत. याच्यामध्ये काय म्हणत आहे? लोक मध्यवर्ती आहे. कोणत्या? व्यावसायिक समाजकार्यामध्ये. व्यावसायिक समाजकार्य आपल्याला माहीतच असेल, जे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण समाजामध्ये कार्यरत आहोत. R काय म्हणत आहे? समाजकार्य शिक्षण मानवाच्या अंतर्गत मूल्यांचे प्रतिष्ठेला महत्त्व देते आणि त्यांच्या बदलण्याच्या क्षमतेवर काम करते. मित्रांनो, आपलं समाजकार्य त्याच्यावरच तर काम करते.
जे मानवाचे अंतर्भूत मूल्य आहे त्याला महत्त्व देतो आपण, त्याच व्यक्तीच्या मदतीनं त्याच व्यक्तीला बदलवण्याचा प्रयत्नही करत असतो. त्याच्याचमुळे ए आणि आर दोन्ही सत्य आहे. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. आपलं उत्तर हेच आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10. कुबलर-रॉसच्या मृत्यूच्या 5 टप्प्यांचा खालीलपैकी कोणता भाग नाही? हे आपण साध्या लॉजिकने सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ते म्हणजे कसं, याच्यामध्ये बघा पहिला पर्याय जो आहे की नाही, पहिला याच्यामध्ये काय म्हणत आहे, नकार, नाही, मी नाही, सहज आहे. नकार देत आहे पण तो सहज आहे, म्हणजे बाकी पर्यायासोबत मिळणाऱ्यासारखा आहे. संताप आणि राग, मी का, ठीक आहे. आता सी बघा, सी काय म्हणत आहे याच्यामध्ये, नाही, मी कधीच नाही, पण. आणि डी काय म्हणत आहे, तडजोड, हो, मी पण. याच्यामध्ये ए, बी आणि डी हे तंतोतंत कुठं ना कुठं मिळते जुळते आहे, पण हा सी जो आहे तो हा पूर्णच्या पूर्ण अलग जातो. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हे आहे सी. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे सी. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 11. समाजशास्त्रज्ञाने खालील विधान केले आहे. कोणत्या समाजशास्त्रज्ञाने खालील विधान केले आहे? स्वतः मार्क्सवादी युग, ऑर्थोडॉक्स मार्क्सिझमचा युग आणि नंतर हजार मार्क्सवाद हे 3 टप्पे आहेत, ज्यामध्ये युटोपिया, वक्तृत्व आणि विश्लेषणात्मक कठोर शैलीमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ह्या प्रश्नाचं उत्तर आहे इमॅन्युअल वॉल्टर साइड. प्रश्न क्रमांक 12. उत्तेजक मूल्य भूमिका हा जोडीदार निवडीचा सिद्धांत याने दिलेला आहे. कोणी दिलेला आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी, बर्नार्ड मर्स्टीन. प्रश्न क्रमांक 13. अर्थव्यवस्था आणि समाज हा रिकामी जागा यांनी लिहिलेला समाजशास्त्रीय ग्रंथ आहे. तर हा कोणी लिहिलेला आहे? हा प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे मॅक्समिलियन वेबर. हे बाकीचे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहेच. याच्यामध्ये सुद्धा ए आणि आर दिला आहे, तर याचं सुद्धा आपल्याला स्पष्टीकरण बघणं खूप गरजेचं आहे. समाजाचं स्तरीकरण, ज्यामध्ये ते अस्तित्वात आहे ते शैक्षणिक व्यवस्थेवर शक्तिशाली परिणाम करू शकते. काय म्हणत आहे? समाजाचं स्तरीकरण ज्यामध्ये अस्तित्वात आहे ते शैक्षणिक व्यवस्थेवर शक्तिशाली परिणाम करू शकते. आर काय म्हणत आहे? शैक्षणिक प्रणालीचा देखील समाजाच्या लोकसंख्येच्या स्तरीकरणावर शक्तिशाली प्रभाव पडतो. तर मित्रांनो, ए आणि आर दोन्ही खरे आहे, परंतु एकमेकाचं ते रिलेटेड नाही आहे किंवा एकमेकाचं ते स्पष्टीकरण देत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे आणि ह्या पर्यायासोबत जाणं सुद्धा उचित आहे. प्रश्न क्रमांक 15. रिकामी जागा. पहिले प्रश्न वाचून घेऊ, त्याच्यानंतर आपण ह्या ऑप्शनवर येऊ की हे ऑप्शन काय सांगते. हे व्यक्तिमत्वाचे अनन्य असे म्हटले जाते कारण ते कृतीची गुणवत्ता नियंत्रित करते, पर्यावरणाची वैशिष्ट्ये निवडतो ज्याला तो प्रतिसाद देईल आणि कोणत्या अंतःप्रेरणेचे समाधान होईल आणि कोणत्या पद्धतीने होईल हे ठरवतो. तर मित्रांनो, हे साधं लॉजिक आहे, ज्या अर्थी आपण ही परीक्षा देतो आणि आपण असिस्टंट प्रोफेसर ॲज अ सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपण भविष्यामध्ये भूमिका निभावणार आहोत. तर ह्या एवढ्या गोष्टी तरी आपण स्वतःच्या दिमागाने, म्हणजे न कोणतंही पुस्तक वाचता तरी हे एवढी आपली मानसिकता असायला पाहिजे. कारण ह्या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे आणि साधं आहे. हे थोडं लॉजिक जरी का लावतो म्हटलं तरी ह्या गोष्टीचं उत्तर आपण काढू शकतो. ते म्हणजे कोणतं? आता हे जो व्यक्ती अहमची भूमिका, मीपणा जो कोणी दाखवते, तर हे एवढ्या काही गोष्टी नाही करू शकत. आदर्श दाखवल्यानं होईल का? अंतःप्रेरणेने होणार आहे का? नाही. तर हे होते आत्मप्रवृत्ती. ज्या व्यक्तीची आत्मप्रवृत्ती अशा पद्धतीची आहे तर तो व्यक्ती असाच करू शकेल. प्रश्न क्रमांक 16. मॅक्स वेबरच्या मते रिकामी जागा हे आर्थिक फायद्याचे असमान वितरण करते.
तर रिकामी जागा सामाजिक सन्मानाचा असमान वितरणाचा संदर्भ देते. आता समाजामध्ये असमानता कशावरून दर्शवल्या जाते? जाती आणि स्थिती, वर्ग आणि स्थिती, क्लास आणि स्टेटस, त्याच्यावरच आपण कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण चांगला आहे, कोण वाईट आहे हे ठरवत असतो ना. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हे. प्रश्न क्रमांक 17. हर्बर्ट स्पेन्सरने प्रतिपादन केल्याप्रमाणे सोशल डार्विनवाद म्हणजे? याच्यामध्ये वाक्य विचारली आहे डायरेक्ट. तर मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा प्रश्नाचं उत्तर काढणं खूप सहज आणि सोपं आहे. साधा लॉजिकने सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आणि ऑलरेडी आपण BSW MSW जरी का तुम्ही केलं असेल तरी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. ह्या प्रश्नाचं उत्तर तर प्रश्न पाहिल्याबरोबर निघाला पाहिजे. समाज आदिवासींमधून आधुनिक समाजात गेला. शक्य आहे हे? ठीक आहे, मानतोय म्हणलं आपण तरी किती मानू आपण याला? 25%. ठीक आहे, पहिल्याचं हे जे आहे ते याला आपण 25% देऊ. बी, सामाजिक बदल हा एका दिशेने होणारा असतो. खरंच सामाजिक बदल हा एका दिशेने असतो का? याला तर मी 0 मार्क देईल. जगण्यासाठीच्या संघर्षाने प्रतिभावंतांना पुरस्कृत केले. हे बरोबर आहे. याला आपण 75% वर ठेवून देऊ. सामाजिक बदल गतिमान आहे. हे बरोबर आहे, सामाजिक बदल गतिमान आहे. पण इथं काय म्हणते? हर्बर्ट स्पेन्सरने प्रतिपादन केल्याप्रमाणे सोशल डार्विनवाद म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, जगण्यासाठी संघर्षाने प्रतिभावंतांना पुरस्कृत केले. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. मानसशास्त्रज्ञ यांनी सुचवले की बरेच काही शिकणे निरीक्षणातून होते. मुले त्यांच्या सभोवतालच्या, विशेषतः काळजीवाहू आणि भावंडांच्या कृतीचे निरीक्षण करतात आणि नंतर या वर्तनाचे अनुकरण करतात. असं कोणत्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे? सायकोलॉजीच्या हे म्हटलं आहे अल्बर्ट बुंडरा. हे बाकीचे सुद्धा आपल्याला माहीत असण्याचं गरजेचं आहे. कारण तर दरवर्षी परीक्षेमध्ये काय होते, 5 ते 6 क्वेश्चन हे रिपीटेड होते आणि कमी जास्त 8 ते 9 प्रश्न ह्याच ऑप्शनवरून तयार केलेले असते. प्रश्न क्रमांक 19. ज्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा जास्त असतो ते रिकामी जागा असते. हे सुद्धा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे मित्रांनो. याच्यामध्ये सुद्धा काय असू शकते ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. महत्त्वाची कामे विलंबाने करतो. आता प्रश्नामध्येच उत्तर दिलं आहे, ज्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा जास्त असतो म्हणते. मग आता जो व्यक्ती प्रामाणिक आहे तो महत्त्वाची कामं विलंबाने करेल का? नाही. मग हे चूक. तपशिलाकडे लक्ष देतात. अव्यवस्थित आणि कमी संरचित असतात. आता हे प्रामाणिक असणारा व्यक्ती असंरचित होऊ शकेल का? नाही. गोंधळ करतात, गोष्टीची काळजी घेत नाही, हे सुद्धा नाही. याच्यासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला खूप अभ्यासाची गरज नाही आहे. साधं जरी का लॉजिक आपण लावलं तरी समजायला येते. कारण ते हे जे A, C आणि D हे तीनही जे काही ऑप्शन आहेत तर हे नकारात्मक आहे. फक्त B हा पर्याय हा सकारात्मकही आहे आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 20. जोड्या लावायचे प्रश्न ह्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे येत असते मित्रांनो. तर हे आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण तर हा जोडी लावण्याचा प्रश्न जो आहे तर ह्या प्रश्नामध्ये चुका पण होतात आणि हेच मार्ग कमावण्याचं सुद्धा एक चांगला पॅटर्न आहे. याच्यामधून आपण मार्क चांगले सहजरित्या कमावू शकतो. याच्यामधून एक जरी का आपल्याला माहीत असेल तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता याच्यामध्ये काय म्हणते? गेस्टॉल्ट आकलनाचे तत्व. इथं दुसऱ्या याच्यामध्ये काय? रिवॉर्ड, निकटता, कार्यात्मक आणि थॉर्नडाईकचे योगदान. प्रोत्साहनासाठी आणखी एक संज्ञा, परिणामाचा नियम, उक्रातीवादी मानसशास्त्रांची मुळे. याच्यातलं एक जरी का माहीत असेल तरी आपण ह्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए म्हणजे गेस्टॉल्ट आकलनाचे तत्व जे आहे तर हे तत्व कोणी दिले होते? निकटता. 2. प्रोत्साहनासाठी आणखी एक संज्ञा.
रिवॉर्ड मिळेल तेव्हाच तर तो प्रोत्साहनासाठी एक एक संख्या एक एक पाऊल समोर चालवत जाईल ना. परिणामाचा नियम काय? आणि उत्क्रांतीवादी मानसशास्त्राचे मूळ कार्यात्मकता. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणती वृद्धपकालीन काळजी संदर्भात व्यक्ती सहयोग कार्य क्षेत्राशी संबंधित नाही? इथे सुद्धा कीवर्ड लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. इथे काय म्हणत आहे? नाही. व्यक्ती सहाय्य कार्य म्हणजे केसवर्कसाठी कोणती गोष्ट इथं म्हणजे त्या केसवर्कच्या रिलेटेड नाही असं म्हणत आहे. याच्यासाठी वृद्धांसाठी घर, व्यक्ती सहकार्यामध्ये वृद्धांसाठी घर आपण अवेलेबल करून देऊ शकतो. स्वतःचं नाही पण आपण किरायाचं तरी इथं देऊ शकतो ना आपल्या अशील क्लायंटशी. डे केअर सेंटर, प्रत्येक दिवशी आपण व्यक्तीची भेट, जरी का आपला अशील असेल तर आपण ग्रो बेड देतच असतो. किंवा आपण एक संस्थासुद्धा त्याच्यामध्ये चालू करू शकतो, जे प्रत्येक दिवशी आपल्याकडे कोणीतरी येईल आणि उपचारासाठी आपण त्यांची मदत करू शकतो. अल्झायमर केअर क्लिनिक हे सुद्धा आपण चालू करू शकतो. पण पेडियाट्रिक चिकित्सा केंद्र हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण इथं नाही म्हणलं आहे ना, त्याच्यामुळे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पेडियाट्रिक चिकित्सा केंद्र हे जे आहे, तर हे पेडियाट्रिक चिकित्सा केंद्र मित्रांनो हे नवजात बालक ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना डॉक्टरांचा उपचार घेऊन त्यांच्यावर लसीकरण, वाढ किंवा सर्वांगीण आरोग्याकडे लक्ष दिले जाते किंवा त्यांना उपचार दिला जातो. तर हे एक डॉक्टरचं काम आहे. हे सोशल वर्कचं किंवा व्यक्ती सहकार्याच्या माध्यमातून हे केल्या जात नाही. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हे डी. प्रश्न क्रमांक 22 आहे, सामाजिक कार्यात खालीलपैकी कोणता उपागम पावलो आणि थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या सिद्धांतावर आधारित आहे? प्रश्न क्रमांक 22 मध्ये उत्तर जे आहे तर हे मनोसामाजिक उपागम आहे. याच्यामध्ये शास्त्रज्ञांचं नाव सुद्धा दिलेलं आहे, पावलो आणि थॉर्नडाईक यांनी मानवसामाजिक उपागम. प्रश्न क्रमांक 23, फॉर्मिंग किंवा निर्मिती, स्टोर्मिंग विचारमंथन, नॉर्मिंग किंवा नियमन आणि परफॉर्मिंग किंवा कामगिरी आणि ॲडजर्निंग तहकूब करणे रिकामी जागाचे योगदान आहे. कोणाचे योगदान आहे? ब्रूस टपकम. प्रश्न क्रमांक 24, गोपनीयता राखण्याशी संबंधित सोशल ग्रुप वर्क किंवा गटकार्यामध्ये खालीलपैकी कोणता नैतिक विचार केला जातो? या अशा पद्धतीचे जे काही प्रश्न असते ना मित्रांनो, हे चुकले नाही पाहिजे. आपला प्रयत्न हा असला पाहिजे की हे असे प्रश्न चुकले नाही पाहिजे. कदाचित होऊ शकते आपल्या हातातून अशातून जर का प्रश्न येत असेल, हा चुकण्याचे चान्सेस असते. पण हा प्रश्न जर का आपला चुकत असेल तर मग आपण मेहनतच केली नाही असंही म्हणायला काही हरकत नाही, कारण तर हा असले प्रश्न आपले चुकायला नाही पाहिजे. प्रश्न 24 मध्ये विविधता सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देते. आता गट म्हणल्याच्या नंतर विविधता येणारच आहे, कारण तर सर्व व्यक्ती सारखे नाही आहे. प्रत्येकांचे मतं वेगळे राहणारच आहे, प्रत्येकांचे विचार सुद्धा वेगळे राहणारच आहे. गट सदस्यांकडून पूर्वसंमती घेणे, स्पष्ट आणि सुसंगत गट मापदंड स्थापित करणे, संघर्ष निराकरणाचा प्रचार प्रसार रुंदीगत करणे. मित्रांनो, हे चारही पर्याय बरोबर आहे, पण याच्यामध्ये एक शब्द वापरला आहे. काय वापरला आहे? नैतिकता. नैतिकता. जो कोणता गटकार्य करता आहे तर त्याचं एक नैतिक कर्तव्य आहे. काय? गट सदस्यांकडून पूर्वसंमती घेणे, म्हणजे जे कोणी आपले मेंबर आहे, गटामधले सदस्य आहे, तर त्यांच्यासोबत विचार विमर्श करून जो कोणता निर्णय घ्यायचा आहे ते काम गटकार्यकर्ता जर करत असेल तर तो नैतिकतेने आपली भूमिका मांडत आहे हे त्याच्यावरून डिक्लेअर केले जाते. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते एक लोकांच्या समूहामध्ये अस्तित्वात असलेल्या नातेसंबंधाचे दृश्य प्रतिनिधित्व किंवा नकाशा म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा हे चारही ऑप्शन आपल्याला माहिती असणे खूप गरजेचं आहे, कारण
याच्यातला एक जरी का माहीत नसेल तरी आपण बरोबर उत्तरापर्यंत जात नाही. तर इसोग्राम हे कशासाठी काम करत असते? तर इसोग्राम हे अक्षर ओळखण्यासाठी काम केले जाते. अक्षर ओळखण्यासाठी म्हणजे एकच अक्षर परत परत न येणं अशा संदर्भामध्ये ही आहे. म्हणजे इथे काय म्हणत आहे आपल्याला, नातेसंबंधाचे दृश्य प्रतिनिधित्व किंवा नकाशाचं ओळख. सोशिओग्राम कशासाठी आहे? तर सोशिओग्राम आहे हे समूहातील संबंध दर्शवणारा नकाशा. प्रश्नाचं उत्तर हेच आहे. पण हिस्टोग्राम कशासाठी केला जातो? हिस्टोग्राम म्हणजे डाटा आधारित आलेख, म्हणजे जो डाटाबद्दल माहिती देतो. जसा हिस्टोरी म्हणत आहे, इतिहास कशाची माहिती देतो? तर आपल्याला आपल्या इंडियाची माहिती देतो किंवा कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीची माहिती देतो. म्हणजे डाटा आधारित आलेख तयार करत असतो हिस्टोग्राम. होलोग्राम काय आहे? तर ही 3D प्रतिमा आहे. कोणत्या तरी प्रकाशाची म्हणा, ही 3D मध्ये दाखवलेली एक प्रतिमा, याला आपण होलोग्राम म्हणत असतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमधले एकूण 25 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तरी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न, पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न, असे एकूण 4 व्हिडिओमध्ये आपण ह्या पूर्णच्या पूर्ण पेपर सेट क्लिअर करणार आहोत. मित्रांनो, आपली जी हे प्रश्नपत्रिका ॲनालिसिसची जी काही सिरीज आहे, ते हे आपण कमी जास्त 7 वर्षाची सिरीज आपण पूर्ण एकत्र सॉल्व करणार आहोत. मित्रांनो, ज्या कोणत्या विद्यार्थ्यांनाही महाराष्ट्र सेट परीक्षेबाबत माहिती लागत असेल किंवा त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांना अभ्यास कुठून करायचा, कशा पद्धतीनं करायचा किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येईल याचं ॲनालिसिस जर का करायचं असेल, तर आपली एक शृंखला चालू होणार आहे. फक्त आणि फक्त 500 रुपये फीजमध्ये तुमच्यानुसार घरबसल्याच अभ्यास करायचा आहे. जो कोणता टॉपिक तुम्हाला समजत नसेल, तो टॉपिकसुद्धा आपण ह्या शृंखलेच्या माध्यमातून क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करू. जे कोणतं युनिट तुमचं परिपूर्ण होत नाही किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती कुठून अवेलेबल होत नाही, तर त्याचीसुद्धा माहिती आपण ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, समोर जो कोणता आपला थंबनेल आहे, तर त्याच्यावर माझा मोबाईल नंबर वगैरे दिलेलाच आहे. तर तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून ही सिरीज घेऊ शकता. फक्त 500 रुपये फीज आहे, जास्त रुपये नाही आहे. आणि 500 रुपयामध्ये तुम्ही ही सेट परीक्षासुद्धा पास करू शकता तुमच्याच मदतीनं आणि तुमच्याच सहाय्यानं. तर मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सहजरित्या येऊन जाईल. थँक्यू, धन्यवाद.